नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले 30 GKचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपला पहिला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी अचूक जोडी ओळखायची या ठिकाणी. तर खाली आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पदे आणि त्यांची कार्ये दिलेली आहेत. तर यापैकी आपलं बरोबर कोणतं असणार आहे? ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. अमात्य जमा खर्च पाहणे. तर ही जोडी बरोबर आहे आणि या तिन्ही आहेत त्या आपल्या चुकीच्या आहेत. तर आपण शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी थोडक्यात माहिती पाहूया. पुढे या ठिकाणी पहा, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेलं अष्टप्रधान मंडळ. याच्यामध्ये मोरोपंत पिंगळे हे कोण होते? तर हे प्रधान होते आणि त्यांचं काम काय होतं? तर राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे त्यांचं काम होतं. दुसरे होते रामचंद्र निळकंठ मुजुमदार, ते होते अमात्य आणि ते राज्याचा जमा खर्च पाहत होते. त्याच्यानंतर तिसरे होते अण्णाजी दत्तो, ते सचिव होते आणि ते सरकारी आज्ञापत्रे तयार करत होते. त्याच्यानंतर चौथे होते दत्ताजी त्रिंबक वाकनीस, हे मंत्री होते आणि ते मंत्री पत्रव्यवहार सांभाळत होते. त्याच्यानंतर होते पाचवे हंबीरराव मोहिते, हे सेनापती होते आणि हे सेनेची व्यवस्था ठेवणे त्याचबरोबर राज्यरक्षण करणे याचं काम त्यांच्याकडे होतं. त्याच्यानंतर 6 नंबरला आहेत रामचंद्र त्रिंबक डबीर, हे काय होते? तर हे सुमंत होते आणि ते परराज्यांशी संबंध ठेवणे हे त्यांचं काम होतं. त्याच्यानंतर 7 नंबरला आहे निराजीरावजी, हे न्यायाधीश होते आणि न्यायदान करणे हे त्यांचं कार्य होतं. त्याच्यानंतर 8 नंबरला येतात मोरेश्वर पंडितराव आणि हे होते पंडितराव आणि हे धार्मिक व्यवहार पाहत होते. तर अशा प्रकारे यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 आहे, घारापुरीच्या गुफा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात? तर घारापुरीच्या ज्या गुफा आहेत त्या रायगड या जिल्ह्यामध्ये आढळतात. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, घारापूर लेणी ही मुंबई हार्बरमधील घारापुरी बेटावर आहेत आणि हे बेट भौगोलिकदृष्ट्या रायगड या जिल्ह्याच्या हद्दीत येतं. या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील घोषित केलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पॉईंट्स. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे, चांदबिबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर चांदबिबीचा महाल हा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. तर चांदबिबीचा महल अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. हा महल अहमदनगर शहराच्या पूर्वेला 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि तो ऐतिहासिक महत्त्व असलेला अष्टकोनी राजवाडा आहे. अष्टकोनी राजवाडा कोणता आहे? चांदबिबीचा महल, आणि तो कुठे आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, पिएत्रदुरा ही वास्तुशिल्प कला खालीलपैकी कोणत्या स्मारकात आढळून येते? तर ही ताजमहल या स्मारकात आढळून येते. ऑप्शन ए बरोबर आहे. तर या वास्तुशिल्पी कलाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पिएत्रदुरा ही एक वास्तुशिल्प कला आहे जी ताजमहल स्मारकामध्ये आढळून येते आणि ही एक प्रकारची अर्धमौल्यवान आणि मौल्यवान खडांच्या जडणघडणीची कला आहे जी ताजमहालाच्या भिंतीवर आणि घुमटांवर पाहायला येतं. कुठे पाहायला भेटतं? तर ताजमहालाच्या भिंतीवर आणि घुमटांवर पाहायला येतं. तर अशा प्रकारे आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 5 पहा, पुरातन काळात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष सापडलेले आहेत? तर पुरातन काळामध्ये लोथल या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष सापडलेले आहेत. ऑप्शन आपलं बी बरोबर आहे. तर लोथल हे काय आहे? तर सिंधू संस्कृतीच्या काळातील एक महत्त्वाचे पुरातन बंदर शहर आहे. येथे पुरातत्व शास्त्रज्ञांना मानवनिर्मित डॉकयार्ड म्हणजेच गोदीचे अवशेष सापडलेले आहेत, जे समुद्री व्यापाराचे स्पष्ट पुरावे आहेत. त्याचबरोबर लोथलमध्ये सापडलेल्या मुद्रा ह्या इतर प्राचीन संस्कृतीच्या शहरामध्ये देखील सापडल्या असल्याने त्यामध्ये आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार होत असल्याचे सिद्ध होते. तर अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, खालीलपैकी कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली? तर ती डचाने सुरू केलेली होती. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? तर कमळाचे फूल
याचा वापर करण्यात आलेला होता. 1857च्या क्रांतीचे चिन्ह म्हणून कमळाचे फूल याचा वापर केलेला होता. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडिशा यांवर दिवाणी अधिकार मिळाले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी अलाहाबाद करार. ऑप्शन सी बरोबर आहे. तर बक्सारच्या लढाईनंतर म्हणजे बक्सारची लढाई ही 1764 मध्ये झालेली होती आणि या लढाईनंतर मुघल सम्राट शाह आलम दुसरा आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यात 12 ऑगस्ट 1765 रोजी अलाहाबाद या ठिकाणी काय झाला होता? अलाहाबाद करार झालेला होता. या करारामुळे कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिशा या प्रांतातून महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळालेला होता. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी अलाहाबाद. प्रश्न 9 पहा. सन 1927 मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली? तर ती केलेली होती मार्गारेट कझिन्स. ऑप्शन बी बरोबर आहे. मार्गारेट कझिन्स यांनी केलेली होती. तर मार्गारेट कझिन्स या कोण होत्या? तर आयरिश मताधिकारीवादी आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या, ज्यांनी 1927 मध्ये अखिल भारतीय महिला परिषद म्हणजेच AIWC यालाच आपण ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्स म्हणतो, तर याची स्थापना केलेली होती 1927 मध्ये. कोणी? मार्गारेट कझिन्स यांनी. या स्थापनेचं म्हणजे कारण काय होतं? तर महिला आणि मुलांसाठी शैक्षणिक प्रयत्नांमध्ये सुधारणा करणे हे कशाचं म्हणजे उद्दिष्ट होतं? तर ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सचं उद्दिष्ट होतं, ज्याची व्याप्तीनंतर महिलांच्या इतर हक्कांच्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी देखील वाढवण्यात आलं. आणि याची पहिली परिषद कुठे झाली होती? तर जानेवारी 1927 मध्ये पुण्यामध्ये झालेली होती याची पहिली परिषद. तर हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणलेला होता? तर तो लॉर्ड लिटन यांनी अंमलात आणलेला होता. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 11. नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? तर नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन होत्या जयंती पटनाईक. ऑप्शन डी बरोबर आहे. जयंती पटनाईक. तर नॅशनल कमिशन ऑफ वुमन याची स्थापना कधी झालेली होती? 31 जानेवारी 1992ला झालेली होती. यालाच आपण राष्ट्रीय महिला आयोग म्हणतो, आयोग कायदा म्हणतो. तर राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990च्या तरतुदीनुसार नॅशनल कमिशन ऑफ वुमनची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या आयोगाच्या पहिल्या प्रमुख होत्या कोण? जयंती पटनाईक या होत्या. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि सध्या या आयोगाच्या ज्या ह्या आहेत अध्यक्ष, तर त्या कोण आहेत? विजया किशोर रहाटकर या सध्या त्याच्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पहा प्रश्न 12. सिद्धेंद्र योगी हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी निगडीत आहेत? तर ते कुचिपुडी या नृत्याशी निगडीत आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. कुचिपुडी. प्रश्न 13. खालीलपैकी कोणती हस्तकला आंध्र प्रदेश राज्याशी निगडीत आहे? तर ती कलमकारी ही कला आंध्र प्रदेश या राज्याशी निगडीत आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. खरमोर हे काय आहे? तर खरमोर हे मध्य प्रदेशमध्ये आढळणारी दुर्मिळ पक्षी आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेलं आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राजा बडे यांनी लिहिलेलं गीत आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 16. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 14 डिसेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा. भारताने पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले होते? तर भारतात पहिले महिला विद्यापीठ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेलं होतं. ऑप्शन ए बरोबर आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी ज्याला आपण SNDT म्हणतो, तर या महिला विद्यापीठाची स्थापना केलेली होती. कुणी? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 18 पहा. रापण काय आहे? तर रापण काय आहे? मासेमारीचा हा एक प्रकार आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. रापण हे एक मासेमारीचा प्रकार आहे. तर ही कोकण किनारपट्टीवरील मासेमारीची एक पारंपरिक पद्धत आहे, ज्यामध्ये काय केलं जातं तर लांब जाळी समुद्रात टाकून नंतर त्यात दोन्ही टोकांकडून काय केलं जातं, अनेक लोक मिळून किनाऱ्यावर त्या जाळ्याला ओढतात. तर अशा प्रकारची ही कोकण किनारपट्टीवरील मासेमारीची एक पारंपरिक पद्धत आहे. ही पद्धत केवळ मासेमारी नाही, तर ही एक प्रकारची संस्कृती आहे त्यांची, ज्यामध्ये समन्वय आणि एकता आपल्याला दिसून येतं.
तर हे जे जाळे आहे तर हे जाळे टाकण्यासाठी बोटीचा वापर केला जातो आणि मासे पकडण्यासाठी यू आकारात हे जाळे काय केलं जातं, फेकलं जातं किंवा टाकलं जातं. तर अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 19 पहा. खालीलपैकी कोणता अधातू सामान्यतः खोलीच्या तापमानात जलस्थितीत राहतो? तर तो आहे ब्रोमीन. ऑप्शन ए बरोबर आहे. तर ब्रोमीन हे एकमेव असा धातू आहे जो सामान्य खोलीच्या तापमानात म्हणजे सुमारे 25 सेल्सिअस डिग्री द्रव अवस्थेत आढळतो आणि हे एक लाल तपकिरी रंगाचे मूलद्रव्य आहे आणि ते सहजपणे बाष्पीभवन होऊन त्यात रंगाचा वायू काय करतं, तयार करतो. कोण? ब्रोमीन. प्रश्न 20 पहा. खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी योग्य जोडी कोणती आहे? ऑप्शन ए दिल्ली बहादूर शाह जफर दुसरा. ऑप्शन ए बरोबर आहे. तर या ठिकाणी हे काय आहे? तर या ठिकाणी दिल्ली हे काय आहे? तर उठावाचं ठिकाण आहे आणि बहादूर शाह जफर दुसरा हे काय आहे? तर त्या उठावाचं केलेलं तिथलं नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. दिल्लीतील 1857चा जो उठाव झालेला होता तर त्या ठिकाणाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? बहादूर शाह जफर दुसरा यांनी केलं होतं. तर हे चुकीचे आहेत. तर या ठिकाणी आपण बरोबर जोड्या काय येणार आहेत पाहूया. तर इथे पहा, दिल्लीचं नेतृत्व कोणी केलं होतं? बहादूर शाह जफर दुसरा यांनी केलं होतं. झाशीचं नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी. लखनौचं केलेलं होतं बेगम हजरत महल यांनी आणि कानपूरचं नेतृत्व केलेलं होतं नानासाहेब पेशवे यांनी. तर हे तुम्हाला 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21. 1857च्या स्वातंत्र्य सम्राट खालीलपैकी कोणत्या नेत्याने भाग घेतला? तर यापैकी सर्वांनी भाग घेतलेला होता. कुंवर सिंह, जनरल भक्त खां आणि राणी लक्ष्मीबाई. ठाणे झालेलं आहे तर राणी लक्ष्मीबाई करायचं आहे. तर या तिघांनीही भाग घेतलेला होता. त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न 22 पहा. इसवी सन 1857चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी आपले उर्वरित आयुष्य कुठे व्यतीत केले? तर ते नेपाळमध्ये व्यतीत केलेलं होतं. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 23 पहा. योग्य पर्याय निवडा. आपल्याला 2 विधान दिलेले आहेत. त्यातील कोणतं विधान बरोबर आहे किंवा चूक आहे ते सांगायचं आहे. तर पहिलं विधान पहा. 1857च्या उठावावेळी मुघल बादशाह मोहम्मद अब्दाली होता आणि दुसरं विधान आहे तात्या टोपे हे 1857च्या लढाईत लढता शहीद झाले. तर या ठिकाणी दोन्ही विधाने चूक आहेत. तर 1857च्या उठावावेळी मुघल बादशाह मोहम्मद अब्दाली नव्हता तर मुघल बादशाह बहादूर शाह जफर दुसरा होता आणि या ठिकाणी तात्या टोपे नाही तर राणी लक्ष्मीबाई 1857च्या लढाईत लढता शहीद झालेले होते. त्यामुळे दोन्ही विधाने चूक आहेत या ठिकाणी. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 24 पहा. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी इथं डॉट डॉट असणार आहे. तर कोणास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? तर बहादूर शाह जफर दुसरा यांना घोषित केलेलं होतं. ऑप्शन डी बरोबर आहे. 1857च्या उठावावेळी दिल्लीचा बादशाह म्हणून बहादूर शाह जफर दुसरा यांना घोषित करण्यात आलेलं होतं. प्रश्न 25 पहा. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तर कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलेलं होतं. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 26 पहा. 29 मार्च 1857च्या रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीचे ठिणगे पडले. या गोळीचा पहिला बळी कोण ठरला होता? तर मेजर ह्युसन हे ठरले होते. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 27. पुढील व्हॉइसरॉयची त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करायचे आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रथम क्रमांकावर कोण आहेत? लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ आहे 1856 ते 1862. त्याच्यानंतर येतात लॉर्ड मेयो यांचा कार्यकाळ आहे 1869 ते 1872. त्याच्यानंतर आहेत लॉर्ड लिटन यांचा कार्यकाळ आहे 1876 ते 1880. लॉर्ड कर्झन यांचा कार्यकाळ आहे 1899 ते 1905. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 28. सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास जाते? तर ते लॉर्ड कर्झन यांना जाते. ऑप्शन डी बरोबर आहे. 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय लॉर्ड कर्झन यांना जाते. प्रश्न 29. स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे अश्विनी कुमार दत्त यांनी. ऑप्शन बी ए बरोबर आहे. तर याची स्थापना स्वदेश बांधवची कोणी केली होती? अश्विनी कुमार दत्त यांनी केलेली होती. ती केलेली होती 6 ऑगस्ट 1905ला आणि या उद्देश काय होता त्याचा पाठीमागं? तर स्वदेशी वस्तूंच्या वापराला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे हा त्या पाठीमागं उत्साह होता.
त्याच्यानंतर हे कुठं आहे ठिकाण तर सध्याचं जे बांगलादेश आहे त्यातील बरिसाल जिल्हा जो आहे तर या ठिकाणी स्वदेश बांधवची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न 30 पहा, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.